आज आपण साबुदाणा जरा सुद्धा न शिजवता अगदी हलके फुलके खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाणा पापड कसे करायचे हे पाहूया। त्यासाठी सुरुवातीला साबुदाणे घ्यायचे। त्यामध्ये आपण नेहमी खिचडीला ज्याप्रमाणे साबुदाणा भिजवतो असा आदल्या रात्री साबुदाणा भिजत घालायचा। आता हा भिजलेला साबुदाणा एका वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा। या वाटीने मोजून 2 वाट्या इतका भिजवलेला साबुदाणा आपला तयार झाला। आता त्या वाटीने मोजूनच 2 वाटी साबुदाण्यासाठी 3 वाट्या पाणी इथं मी उकळायला ठेवलं। आता उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर या उकळलेल्या पाण्यात भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून 1 ते 1.5 तास म्हणजे कमीत कमी हा चांगला थंड होईपर्यंत असाच बाजूला ठेवून द्यायचा। तोपर्यंत 4-5 मिरच्या मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेतल्या। पहा 1 तासानंतर आपला साबुदाणा या पाण्यामध्ये चांगला भिजलेला आहे आणि भांडंसुद्धा अगदी व्यवस्थित थंड झाले। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडा थोडा साबुदाणा यामध्ये घालून याची चांगली पेस्ट करून घ्यायची। तर पहा सगळ्या साबुदाण्याची इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे। वाटताना यामध्ये पाणी घालायची गरज नाही, पण जर जास्त घट्ट वाटत असेल तर गरम पाणी तुम्ही घालू शकता। तर पहा याचे आपल्याला पळी पापड करायचे, तर आपल्याला हे मिश्रण अगदी सरसरीत असं करून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीही पातळ नाही, फक्त याचे पळी पापड करता यावेत। आता यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाटून घेतलेली मिरची घालायची। तुम्ही हवं असल्यास लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता, आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर इथं मी मिरची घातली, व्यवस्थित मिक्स केलं आणि आता एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतला आणि त्यावर आता आपण पळीपापड तयार करून घेऊयात। पहा आत्ता जरी ते थोडेसे जाडसर वाटत असले तरी वाळल्यानंतर ते अगदी पातळ असे तयार होतात। सगळ्या पिठाचे याप्रमाणे पळीपापड तयार करून घ्यायचे आणि पूर्ण सुकल्यानंतर म्हणजे 5-6 तासानंतर याला पलटी करायचं आणि 2 ते 3 दिवस चांगले उन्हामध्ये कडक असे वाळवून घ्यायचे। पहा वाळल्यानंतर अगदी पातळ आणि पांढरे शुभ्र असे आपले साबुदाण्याचे पापड तयार झाले। यामध्ये आपण साबुदाणा जरा सुद्धा शिजवला नाही, फक्त भिजवलेला साबुदाणा पुन्हा गरम पाण्यात टाकून पुन्हा चांगला भिजवून घेतला आणि मिक्सर जारमध्ये तो बारीक करून घेतला। आता आपण तळून पाहूयात। पहा तेलात टाकल्याबरोबर अगदी छान तो फुलून वरती येतो आणि अगदी पांढरा शुभ्र खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारा आपला साबुदाणा पापड इथं तयार होतो। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।